गुड मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग मॅडम. काय झालं, तुम्ही इथे का थांबला असे? अहो मॅडम, काही मुलांच्या फी माफीचा मुद्दा आहे, तोच फुलपगार सरांशी बोलायचा आहे. अच्छा, पण मग तुम्ही केबिन मध्ये जा ना, इथे का थांबला असे? अगं अक्षरा, सर अजून आलेच नाहीयेत, म्हणून तर आम्ही वाट पाहत इथे थांबलोय. सर आले नाहीयेत अजून? असं होत नाही खरं कधी. मला असं वाटतं कुठल्या तरी मीटिंग मध्ये असतील ते. तुम्ही एक काम करा, गोपाळ मामांना सांगून ठेवा, म्हणजे सर आले की ते तुम्हाला सांगतील. किंवा एक काम करा, तुम्ही फोन करा ना त्यांना, म्हणजे आले की सर बोलून घेतील. अहो मॅडम, मी त्यांना फोन केला होता, पण त्यांचा फोन सकाळपासून लागतच नाही हो. फोन लागत नाहीये, हो. रेंज नसेल कदाचित. ठीक आहे, हरकत नाही, आपण वर्ग सुरू करू. हा, उशीर नको व्हायला. अक्षरा थांब थांब, मी काय म्हणते, तूच कर ना सही, म्हणजे कसं हे काम मार्गी लागेल. हा. मी करू सही? हो, माझी सही कशी चालेल? अगं चालेल ना, तू शाळेची मालकीण आहेस. गुप्ते मॅडम, सॉरी, पण मी इथे मालकीण म्हणून नाही आहे, शिक्षिका म्हणून येते, आणि नेहमी शिक्षिका म्हणूनच येत राहील. बरोबर आहे मॅडम, पण तुमच्या सहीने जर काम होणार असेल तर मग काय हरकत आहे? हरकत आहे म्हणजे तुमची हरकत नसेल, पण मला हरकत आहे. हे बघा, एकतर ह्या फॉर्मवर मुख्याध्यापकांचीच सही लागणार, आणि मी मुख्याध्यापिका नाही. सॉरी, मी तुमचं मन दुखावतेय, मला माहितीये. नाही नाही हो, नाही मॅडम, तसं काही नाही. हे बघा, थोडासा उशीर होईल या कामाला, पण नियमाप्रमाणे काम होईल. बरोबर. कसं आहे, हे सरांचं काम आहे, ते सरांनाच करू दे, आणि फी माफीचा अधिकार माझ्याकडे नाही. बरोबर. चला, आपण वर्गावर जाऊया, तास वेळेत सुरू झालं पाहिजे ना, मुलं वाट बघत असतील. या. किती समंजस आहेत अक्षरा मॅडम. हो ना, शाळेची मालकीण असूनही किती साधेपणाने वागते, कसलाही गर्व नाही. हो ना. असं हाणलं पाहिजे एकेकाला. माझ्या विच्छनची नाक रांगोळी करतात, समजा हातात येऊ दे, मग असं हानीन ना एकेकाला. चंचे, अगे एक चंचे, काय करायलीस तू? तू बस बरं, बस. काय करतेस तू? अगं जरा थंड हो. हे घे, आईस्क्रीम खा, आईस्क्रीम खा आणि थंड हो. घे. अगं मम्मी, कशी थंड होऊ ग? त्या मास्तरनीनं चांगलंच जम बसवलाय की ग घरात. मला घराबाहेर काढून स्वतः ऐश्वर्यामध्ये राहती, आणि ती भुवनेश्वरी तर. अगं ए चंचे, मावशी आहे ती तुझी, अशी नावानं कशी काय हाक मारतीस का? मावशी म्हण. अगं मम्मी, माय मरो आणि मावशी जगो म्हणतात ना व. पण या मावशीनं आपल्यालाच मरायला सोडले, आणि तू एवढं समजा सांगितल्यावर तर टाळकत सनकलंय माझं. आता बघ म्या काय करते. बघ की चंचे, अगं तुझं ऐकल्यावर हे हाल आहेत, हे समजा माझ्या समोर घडतंय. तू माझा विचार केलास का? अगं कुणी कुत्र बी विचारणं झालंय मला. मम्मी, तुला कधी जरा बी स्वाभिमान उरला नाही. अगं चंचे, असं कसं म्हणतेस ग तू? अगं इथं एवढा समजा राडा सुरू आहे, गरमागरमी हाय, आणि तू निवांत आईस्क्रीम खाती. अगं चंचे, अगं जरा थंड घे की. आणि तुला माहितीये का नाही, ताई काय म्हणती का, गरमागरमीच्या वेळेला शांत डोसक्याने विचार करायचा असतो, होय का नाही? तो तू कर, मला नाही जमणार. मग तू काय करणार? चंचे, याच्याने काय होणार आहे? नुसतं ते आईस्क्रीम वाया जाईल. मम्मी, मला ना कधी कधी डाऊटच वाटतो का तू खरंच माझी मम्मी हाय का नाही. अगं चंचे, अगं असं काय म्हणतेस ग? अगं मीच तुझी मम्मी हाय. आता कोणाची शपथ घेऊन सांगू? बोल. मम्मी, आता तू नको शपथ घेऊस. आता म्या शपथ घेऊन सांगते, त्या भुवनेश्वरीला मास्तरनीला घराबाहेर काढल्या बिगर म्या स्वस्त बसणार नाही. अगं वय ग चंचे, ती मास्तरीन तिची पकड घट्ट करून बसली अगं घरात. मला तर भ्याच वाटायलंय, मलाच एक दिवस ती घराच्या बाहेर काढल. मम्मी, माझं स्वप्न आहे
त्या मास्तरनीला घराबाहेर काढायचं, मग समजा स्वतःच्या नावावर करून मावशीला बी लाथ मारायची आणि तिच्या गादीवर घट्ट पाय रोवून बसायचं. आणि माझं हे स्वप्न पूर्ण कराया या काय बी करू शकते, ते बी येत्या 8 दिवस. अधिपती तुम्ही आमचे आहे म्हणताना तर आम्ही सगळं तुमच्या नावावर केलंय. आम्हाला आता फक्त तुमच्या मायेवर जगायचं आहे. हे सगळं घ्या अधिपती आणि आम्हाला मोकळं करा. हा अधिपती बोला. हा काय कसं आहे? मी ठीक आहे. असं अचानक काय हा प्रश्न? हा नाही काय शाळेत सगळं ठीक आहे ना? हो हो ठीक आहे. हा 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 जेवला काय? हो जेवले. तुम्ही? काय जेवलं? अहो अधिपती आपण एकाच घरात राहतो ना, मग घरी जी भाजी केली आहे तीच मी डब्यात घेऊन आली आहे, हो की नाही? हा बरोबर बरोबर, ते बरोबर आहे. एकाच घरात सेमच भाजी असणार. अधिपती काय झालंय नेमकं? काय बोलायचं काय मला सुधरण झालंय हो मास्तरीनबाई. सांगा बरं मला काय झालंय. आई साहेबांनी पर्क केलं आज एकदम. म्हणजे अहो, मला बोलून घेतलं आत्ता बाहेर. मला म्हणल्या आता तुम्ही सगळी सूत्र सांभाळा आणि आमच्यावरचा भार हलका करा. असं करायची काय गरज होती? अधिपती हे बघा, तुमचे आईसाहेब तुम्हाला जीव मानतात की नाही? मग कोणी आपल्याच जीवाला सोडून जातं का? नाही. मग आणि हे बघा, तुम्हाला सांगते एक थिअरी आहे, मॅनिफेस्ट करणं असं म्हणतात त्याला. तुम्ही जर सकारात्मक विचार केला तर सकारात्मक गोष्टी घडणार, पॉझिटिव्ह गोष्टी घडणार. तुम्ही जर नकारात्मक विचार केलात तर निगेटिव्ह गोष्टी घडणार. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातले निगेटिव्ह विचार काढून टाका, पॉझिटिव्ह विचार करा, म्हणजे तसंच होईल. मला कळतंय मी काय म्हणते. त्या नाही जाणार तुम्हाला सोडून. आणि बघा ना, आता तर त्या माझ्याशी चांगलं वागतायत. तुम्ही तुमच्या मनातून हे सगळे विचार काढून टाका. हा, थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. तू कितीही चलाखीनं खेळलीस तरी हा डाव मी तुला सहज जिंकू देणार नाही. अक्षराला घराबाहेर काढू देणार नाही. तुम्ही तर कवाच हरलात मोठे मालक. आणि हारलेल्या माणसाने जिंकायच्या गोष्टी करू नये. मी तेव्हा हरलो कारण मी सरळ खेळत होतो. तुझ्या तिरक्या चाली माझ्या लक्षात नाही आले. पण आता नाही, आता मी तुझ्याच चालीनं खेळणार. आम्ही फक्त तिरक्या नाही, चारी बाजूनी खेळतो. एक योद्धा मेला म्हणून कोणी युद्ध हरत नाही, ते सुरू राहत. चेक. याला म्हणतात चेकमेट. यो खेळ आधी शिका,
आणि मग आमच्या बरोबर खेळा. काय विचारतोय आम्ही? कुठं गेलतीस? जे काही सांगशील ते आता खरं खरं सांग. आम्हाला न सांगता कुठं गेलतीस उंदडायला? अगं ताई, मी खरंच सांगते, ते महिला पतपेढीच्या मीटिंगलाच गेलते. नाही म्हणजे तू नाही म्हणलीस का नाही, तर त्यांनी मला आग्रह केलता म्हणताना मी गेलते, म्हणजे तुझं नाव राखाय गेलते. असं मग मस्ती सांग, काय काय झालं मीटिंग मध्ये? बोल की, तोंड उचकटून बोल. हा ताई, अगं ते महिला पतपेढीच्या त्या बायका का नाही, ते म्हणल्या का ते हळदी कुंकू ठेवायचं का असं म्हणल्या त्या. हा बर, अजून? हा अगं ते महिला पतपेढीची ती पासबुक असतात की, तर ते संपल्या, मग ते नवीन छापायची का असं त्यांचा विषय काय तर चालला होता, म्हणजे असं चालू होतं. मग तू काय निर्णय दिलास? अगं ताई, मी त्यासनी म्हणलं का आमच्या ताईला हे बुक फिक पाटी पेन्सिल असलं काही बी आवडत नाही बरं का, त्यांचं नाव घेतलेलं बी आवडत नाही आमच्या ताईला, असं म्हणलं ताई म्या. वा दुर्गे वा, तू खरंच जाणते सामासनी. तू खरंच हे सगळं सांगितलंस? वय ताई, अगं चंचूची शपथ. पतपेढीची पायरी चढण्याची तरी लायकी आहे का तुझी? आधी स्वतःची पत ओळखावी आणि मग पतपेढीचं कारण पुढं करावं. एकतर तू घराबाहेर जातेस आणि वर खोटं बोलतेस. तुला काय वाटलं आम्हाला माहित नाही तू कुठं गेलतीस ती? तुला काय सांगितलं होतं आम्ही? चंचीला भेटायचं नाही सांगितलं होतं ना? एक मनापासून सांगू का ग, मी अभि एक आई हाय की ग, चंचीची मला बी आठवण येते की. अगं ताई, वासरू बाहेर एकटा असताना काय कशी राहील ग गोट्यात. मग नगर राहू, जा तू पण तुझ्या वासरा संग जा. ताई ताई, मला माफ कर ताई. अगं माझी जागा तुझ्या पायाशीच आहे की ग ताई. अगं माझी पोरगी आहे ग ती, मी आई हाय नव तिची. साधा अधिपतीनं फोन नाही उचलला तर तुझा जीव कसा कासावीस होतोय ग. तू जरा समजून घे की ग ताई, मला माफ कर, माफ कर. पण तू घरातल्या गोष्टी नाही नाही ताई, अगं मी घरातल्या गोष्टी बाहेर नाहीच सांगत. मी चंचीला फक्त भेटायला जाते, अजिबात नाही तिला काय बी सांगत नाही, फक्त तिची खुशाली विचारते आणि येते ग ताई, बाकी काय बी नाही. पर हा आता हितनं पुढं तिला भेटायला जाताना मी तुला विचारूनच जाईल. हा उठ आता. हे बघ दुर्गे, तुला तुझ्या लेकीला भेटायचं असेल तर तू जा, खुशाल जा. पण या घरातली एक बी गोष्ट जर तिला सांगितली तर तिला आणि तुला या उंबऱ्या बाहेरच नाही कोल्हापूरच्या बाहेर फेकून देऊ. नाही ताई, ताई ताई मला माफ कर, मी परत असं नाही करणार ग, नाही करणार, मला माफ कर. काय झालं? काय नाही झालं, ते आमच्यातलं आहे, घरातलं आपापसातलं आहे. दुर्गे, या घरच्या सुनबाई आहेत त्या, तुझ्यापेक्षा त्यांचा जास्त अधिकार आहे या घरावर. त्यांच्याशी असं बोलायचं नाही.
सॉरी ताई. जा आमच्यासाठी चहा घेऊन ये. सुनबाई पण घेतील. कडक सासूचा कडक चहा. काय येणार ना व? हो मी घेते पण हा जावा जावा, हात पाय धुवून घ्या आणि मग या चहा घेऊया आपण. जावा. तू इथंच का उभी? जा चहा आण आमचा. वय ताई. कडक सासूचा कडक चहा. हॅलो. मॅडम, मी फुलपगारे सरांच्या घरी गेलो होतो, हां. पण तिथेही लॉक होतं. नंतर मग त्यांच्या मुलीच्या घरी गेलो, पण तिथेही लॉक. अरे बापरे. तुम्ही शेजारी विचारून बघितलं? हो, पण कोणालाच काही माहित नाहीये. अच्छा एक मिनिट. हां सर, गुप्ते मॅडमचा फोन येतोय मला, मी करते तुम्हाला फोन. हॅलो. हां मॅडम. हां हॅलो अक्षरा. हां बोला मॅडम. अगं तू सांगितल्याप्रमाणे मी दीक्षित सरांकडे चौकशी केली, पण ते तर म्हणाले की फुलपगारे सर त्यांना भेटायला आलेच नाहीत. ठीक आहे, मी अजून चौकशी करून बघते, तुम्ही काळजी नका करू. हां टेन्शन घेऊ नका. कुठे गेले असतील फुलपगारे सर? या या सुनबाई, बसा. लय वेळ लावला तुम्ही फ्रेश व्हायला. हा नाही, तुमच्यासाठी आणलेला चहा थंड झाला म्हणताना दुर्गी परत घेऊन गेली तुमचा चहा. हो सुनबाई, प्यायचंय ना हो तुम्हाला कडक सासूचा कडक चहा. भुवनेश्वरी मॅडमना सांगू का की फुलपगारे सर कुठेच सापडत नाहीयेत? पण मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी काही चुकीचा अर्थ घेतला तर पुन्हा घरात वाद होणार. काय करू मी? जाऊ दे, नकोच, नाही सांगत. सांगा सांगा की आमसनी सुनबाई. नाही नाही काहीच नाही मॅडम, काही नाही. आम्ही समोर बसलोय तुमच्या, बोला. नाही खरंच काही नाही मॅडम. बरं जाऊ दे, चहा घ्या, चहा घ्या. बरं वाटेल तुम्हाला, चहा घ्या. थँक्यू. बरं वाटतंय का? हो मॅडम. सुनबाई, काही अडचण असेल तर सांगा आम्हासनी. नाही म्हणजे तुम्ही पण आता या घरच्याच आहेत. नाही मॅडम, काही अडचण नाही आहे, पण खूप दिवसांनी मी शाळेत रुजू झाले ना, म्हणून जरा. जो फुलपगारे लई काम देतो का तुम्हासनी? असं असेल तर सांगा आम्हाला, आम्ही येऊन बोलतो त्यांच्याशी शाळेत. नाही नाही ठीक आहे मॅडम, मी खूप दिवसांनी शाळेत गेली आहे ना, त्यामुळे पोर्शन पण राहिलाय खूप, त्यामुळे लोड आलाय खूप आणि तेच डोक्यात चालू आहे माझ्यात, त्यामुळे थकवा आलाय कदाचित. ठीक आहे ठीक आहे. तुमचा चहा पिऊन झाला असेल तर जाऊन खोलीत आराम करा, म्हणजे थकवा जाईल तुमचा. आणि एकदम जेवायलाच खाली या, काही लोड घेऊ नका. जा जा आराम करा. हो करते आराम. आलेच. तुमचा थकवा आम्हाला कळतोय मास्तरीन बाई. आई, झालं का दर्शन विठोबाचं? आमचा पण नमस्कार सांगितलंस तो. बरं थंडी आहे का तिकडं? मग शाल बिल घे. हा, आणि कधी निघतेस तू पंढरपुरातून? आता रातच्याला कशाला निघतेस? उद्या सकाळी निवांतपणे निघ. हा, आणि तुझी औषधं यायच्या वेळेला घे. एकटी कुठं कुठं फिरत असतेस, सांभाळून ये. हे घे ताई,
झालं का दर्शन आत्याचं? झालं. बरं ताई, आत्या फाटाफाट निघणार आहे का दुपारच्याला निघणार आहे? उद्या पहाटे निघ. असं आहे का? का गो, काय झालं? अगं काय नाही, ते आत्याला सांगायचं होतं का लाखाच्या बांगड्या आण म्हणून. सांग की. नाही ना ग, आत्ता कशाला उगा फोन करू रातच्याला. कर की आता फोन, एवढं काय त्यात. अगं नाही ताई, राहू दे. रातच्याला उगा कशाला त्रास द्यायचा दुसऱ्यासनी. आणि मला बी आवडत नाही रातच्याला कुणाचा बी फोन आलेला आवडत नाही का म्या केलेला बी मला आवडत नाही बघ. कुणाचं बी अर्जंट काम असू दे, मी समध्यासनी सांगून ठेवलंय का मला फोन करायचा नाही आणि म्या बी कुणासनी बी फोन करणार नाही असं सांगूनच ठेवलंय बघ म्या.